नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी क्लब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, श्री कृष्ण सांगतात सकाळी सकाळी या 3 वस्तू पाहिल्याने गरिबी दूर पळते। प्रत्येक दिवसाची सकाळ ही नव्याने उजाड असते, नवीन प्रेरणा देण्याची शक्ती त्यात असते। सकाळचे वातावरण चांगले असले की संपूर्ण दिवस चांगला जातो, मात्र सकाळी वातावरण बिघडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण दिवसांवर होतो। यासाठी सकाळची प्रसन्नता टिकून राहण्यासाठी काही नियमाचे पालन करणे आवश्यक असते। सकाळी चिंतन मुक्त आणि प्रसन्न मनाने जागे व्हा, त्यामुळे तुमचा दिवस उत्तम जाईल। सकाळी उठल्यावर आपण लगेच कामाला लागतो, पण काही कामे असतात, ते काम कधीही करू नये। जर सकाळी ही कामे केली तर तुमची कामे रखडून जातील आणि ती पूर्ण होणार नाहीत। तसेच काही लोकांना माहित नसते ती कामे कोणते आहेत, ते आपण आता जाणणार आहोत। काही लोकांना सकाळी उठून आपला चेहरा आरशात पाहण्याची सवय असते। अनेक जणांच्या बेडरूम मध्ये समोर आरसा असल्यामुळे लगेच चेहरा पाहिला जातो, पण असे कधीही करू नका। असे केल्याने तुमचे कामे करणे कठीण जाईल। चेहरा पहिला आरशात बघणे टाळा। तुमच्या पलंग समोर आरसा असेल तर त्याला पडद्याने झाकून द्या, म्हणजे उठल्यावर तुम्हाला लगेच चेहरा दिसणार नाही। शास्त्रामध्ये असे लिहिलेले आहे की सकाळी उठून तुम्ही पहिल्यांदा काय पाहतात हे महत्त्वाचे आहे, आणि म्हणून सकाळी उठून कोणाचा चेहरा पाहण्याच्या अगोदर तुमच्या तळव्या हाताचे दर्शन घ्या। असे करणे शुभ मानले जाते। सकाळचे गायत्री मंत्र संगीत ऐकणे हे शुभ मानले गेले आहे। याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचा दिवस चांगला जातो। तुमच्या बेडरूम मध्ये मोरपंख किंवा निसर्गाचे सुंदर चित्र लावा, जेणेकरून वातावरण प्रसन्न राहील। तसेच 3 कामे असे आहेत की ते सकाळी उठल्याबरोबर कधीही करू नये। काही लोकांना सकाळी उठून लगेच पेपर घेण्याची सवय असते, असे कधीही करू नका। यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते। पेपर मध्ये जास्त करून नकारात्मक बातमी असतात, म्हणून हे करणे नेहमी टाळावे। जर तुम्हाला पेपर वाचायचा असेल तर त्यामधली ठराविक पुरवणी तुम्ही पाहू शकतात, बाकीचा पेपर तुम्ही दुपारी सविस्तर वाचू शकता। सकाळी उठून कोणत्याही हिंसक श्वापदाचे चित्र पाहू नका, त्याने तुमचा दिवस खराब जाईल किंवा क्लॅश होण्याची शक्यता राहील। जर असेच चित्र तुमच्या घरी असेल तर त्यांना रात्री झाकून ठेवा। चांगले चित्र असेल तर ते नक्की पहा। काही लोकांना बेड टी पिण्याची सवय असते, ब्रश न करता, पण असे करू नका। असे केल्याने राहू आणि केतूचा प्रभाव वाढून तुमच्यावर वाईट परिणाम होतो। तसेच चहा पिण्याच्या आधी ब्रश नक्की करा। जर ब्रश करणे शक्य नसेल तर चूळ नक्की अवश्य भरा। ब्रश न करता कोणतीही कामे करू नका। मृत्यूनंतर पाप आणि पुण्याचा हिशोब कसा ठेवला जातो? गरुड पुराण भाग 5 एकदा नक्की ऐका। मित्रांनो, आत्मा 16 नगरांपैकी शेवटचा बहुभिती नगरात पोहोचतो, जिथे 13 प्रतिहार आहेत, जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहे आणि त्यांना श्रावण म्हणतात, जे प्राणी मंत्राच्या शुभ अशुभ क्रमांक लक्ष ठेवत असतात। श्रवणदेव, चित्रगुप्त आणि यमराजांना मानव जे काही बोलतो आणि करतो ते सर्व तो त्यांना सांगतो। ते दुरून सर्व काही ऐकू आणि पाहू शकतात। स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात भ्रमण करणारे असे 8 श्रवणदेव आहेत। त्याचप्रमाणे त्यांना श्रवणी नावाच्या बायका आहेत। त्यांची शक्ती ही त्यांच्या पती सारखीच असते। ते मृत्यू लोकांच्या अधिकायांच्या स्वरूपात आहेत। जो पूजा, उपवास आणि दानधर्माने त्यांची पूजा करतो तो सौम्य आणि आनंददायी मृत्यूचा दाता बनतो। प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण सृष्टी एक झाली आणि संपूर्ण सृष्टी आत्मसात करून मी शिवसागरात झोपलो होतो, त्यावेळी माझ्या नाभीवर बसलेल्या ब्रह्मदेवाने अनेक वर्ष तपश्चर्या केले। विश्वासाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अशा प्राण्यांची गरज होती ज्यांना लोक व्यवहार पूर्णपणे ज्ञात असेल। अशा स्थिती सर्व देवतांच्या स्तुतीने प्रहारजे प्रेरित झाले आणि त्यांची अतिशय तेजस्वी आणि मोठ्या डोळ्यांच्या श्रवण देवांना जन्म दिला। या संसारात जो कोणीही जे काही शुभ किंवा अशुभ बोलतो
ते सर्व हे श्रवणदेव ब्रह्मदेवाच्या कानावर पोहोचतात त्यांना दुरून ऐकण्याचा आणि दुरून पाहण्याचं विषय ज्ञान प्राप्त आहे. ते सर्व ऐकतात म्हणून त्यांना श्रवण म्हणतात. आकाशात राहून ते त्या प्राण्यांकडे पाहत राहतात आणि जेव्हा तो प्राणी यमराजच्या समोर येतो तेव्हा त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचा पाप पुण्याचा तपशील चित्रगुप्त द्वारा श्रवण देवतांना विचारला जातो. त्यानंतर चित्रगुप्त त्या प्राण्यांच्या कर्माचा लेखाजोखा धर्मराजांसमोर देत असतात आणि सांगतो की या प्राण्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 3 क्षेत्रात कोणते काम केले आहे. हे राज गरुड या संसारात मार्ग आहेत धर्मार्थ काम आणि मोक्ष. जे चांगल्या स्वभावाचे प्राणी आहे ते धर्माच्या मार्गावर चालतात. जे पैसे किंवा मालमत्ता दान करतात ते विमानाने परलोकात जातात का म्हणजे जे पिढी त्यांना मदत करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ते अश्रू वावर बसून असतात. जे जीव मोक्षाची इच्छा करतात आणि भगवा भागवत प्रेमी आहे ते हंसाच्या विमानात परलोकात जातात. याची धर्म मानणारा जो पापे आहे तो काटे आणि दगडाने भरलेल्या रस्त्याने पायीच अस्तित्ववनात जातो. हे पृथ्वीराज या मानवी जगात जो कोणी माझ्यासह या श्रवण देवताची पूजा करतो मी त्याला ते देतो जे देवांनाही दुर्लक्ष आहे. 11 ब्राह्मण आणि 12वा विवाहित ब्राह्मण जोडप्याला शुभ आणि पवित्र भोजन देऊन मला प्रसन्न करण्यासाठी भक्तिपूर्वक पूजा करावी. अशा मनुष्याला सर्व देव त्यांच्या कृपाने सुख प्राप्त होते. या उपासने नेहमी आणि चित्रगुप्त सह धर्मराज ही प्रसन्न होतो आणि त्यांच्या प्रसन्नतेने मानवाला माझ्या विष्णू लोकांची प्राप्ती होते. तर मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.